श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज तुमच्यासाठी महाशिवरात्री नंदी पक्ष म्हणजे काय आणि महाशिवरात्रीला महादेवाची पूजा कशी करायची व महाशिवरात्री नंदी पक्ष हा कसा पठण करायचा हे या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यावर्षी महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे. महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी शंकराची पूजा केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतो. महाशिवरात्रीची अत्यंत प्रभावी उपासना म्हणजे नंदीपक्ष. तर हे नंदीपक्ष काय आहे? महाशिवरात्रीच्या या पंधरवड्यात म्हणजे महाशिवरात्रीच्या अगोदरचे 7 दिवस आणि नंतरचे 7 दिवस व महाशिवरात्रीचा हा 1 दिवस असे 15 दिवस असतात. असे 15 दिवस नंदीपक्ष ही सेवा महादेवाची करायची असते. पूजा उपासना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील किंवा घरामध्ये क्लेश आहेत ते दूर होतील. घरामध्ये सकारात्मकता शक्ती नांदेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जर ही सेवा करताना तुम्हाला काही अडचणी आल्या, अगर हा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहिला तरी काही हरकत नाही. तुम्हाला जेवढे दिवस सापडतील तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता. या 15 दिवसात तुम्हाला ही सेवा कशी करायची व काय पठण करायचे, तर शंकरांना प्रसन्न कसं करायचं, तर या 15 दिवसामध्ये तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, तर ती म्हणजे शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करायचा आहे. शिवपंचाक्षरी स्तोत्र हा भगवान शिवांचा खूप आवडतं स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र पठण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. शिवपंचाक्षरी स्तोत्र जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही ते रोज ते ऐकायचे आहे आणि ही सेवा तुम्हाला प्रदोष वेळेतच करायची आहे. कारण प्रदोष वेळ ही शिव आराधना करण्याची, उपासना करण्याची वेळ आहे. या वेळेत भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रदोष समय हा भगवान शंकराची उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. हे शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस पठण करायचे आहे. जसे तुम्हाला घडेल तसे तुम्ही हे पठण करू शकता किंवा ऐकू शकता. जर तुम्हाला 11 वेळेस पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार 1 वेळेस केली तरी चालेल. जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होऊन यासाठी जर तुम्ही हे व्रत करत असाल तर घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जर ही सेवा तुम्ही करत असाल तर याचे काही नियम आहेत. ते नियम पाळून तुम्ही ही जर सेवा केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळणार. याचे काही नियम व अटी आहेत. तर याचे नियम असे आहेत की जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्ही परान्न वर्ज्य करायचे आहे. म्हणजे बाहेरचे काहीही खायचे नाही आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे व मांसाहार टाळायचा आहे. तुम्हाला जर काही अडचण आली असेल, तुम्हाला जर कुठे गावाला जायचे असतील तर तुम्ही ही सेवा तिथे सुद्धा करू शकता. परंतु ही सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे ही सेवा तुम्ही करू शकता.
शिवपंचाक्षरी स्तोत्र ही खूप महत्त्वाचे स्तोत्र आहे. भगवान शिवशंकराची खूप प्रभावशाली मंत्र आहे. या 15 दिवसामध्ये शिवतत्व हे खूप जागृत असते. शिवतत्व हे 100 पटीने या दिवसामध्ये जागृत असते. त्यामुळे या 15 दिवसामध्ये शिव आराधना केलेली खूप महत्त्वाची मानली जाते व ती तुमची सेवा भगवान शंकरापर्यंत नक्की पोचते. व असे म्हणतात की या 15 दिवसामध्ये भगवान शंकराची सेवा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कारण ह्या 15 दिवसामध्ये भगवान शंकराचे शिवतत्व खूप जागृत असते. त्यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद नक्की मिळतो. तुम्ही ही सेवा करून पहा. म्हणून या महाशिवरात्रीला तुम्ही ही सेवा नक्की करून पहा, म्हणजे तुम्हाला अनुभव नक्की येईल. या 15 दिवसामध्ये भगवान शंकराची उपासनेचा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणून या 15 दिवसामध्ये भगवान शंकराची उपासना करायची असते व त्यांची सेवा करायची असते. तर तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्र काय आहे, ते कसे पठण करायचे हे मी तुम्हाला सांगते. शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणजे काय, तर ते शिवपंचाक्षरी स्तोत्र असे आहे. त्याआधी नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथम नाथ महेश्वराय. तर हे होते शिवपंचाक्षरी स्तोत्र, जे तुम्हाला या 15 दिवसामध्ये करायचे आहे आणि ते 11 वेळेस पठण करायचे आहे. महादेवाची पूजा मनोभावे करायची आहे. त्यामुळे तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो. ही खूप प्रभावशाली सेवा आहे. भगवान शंकराची ही सेवा केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल व तुमच्या या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.